सामायिक समीकरणामधला आपला शेवटचा प्रश्न 8वा. अशा प्रकारे आपण समीकरण 1 आणि समीकरण 2 तयार केलेले. मित्रांनो लक्ष द्या, तुम्हाला समी 1 आणि समी 2 ची मागच्या समीकरणासारखी याच्यामध्ये 1 आणि 2 ची आपल्याला करायची बेरीज. 1 व 2 ची बेरीज करू आपण. इथं काय करायची आपल्याला, बेरीज करू. मग करा. 49x वजा 57y, 49x वजा 57y बरोबर 172. आणि आपल्याला इथं दिले 57x वजा 49y बरोबर 252. याची काय करायची तुम्हाला, बेरीज. मग बेरीजच करायची आपल्याला, तर सगळीकडे बेरीज होणार, अधिक अधिक अधिक, बरोबर ना, बेरीज होणार. मग 57 आणि 49 यांची बेरीज झाली आपल्याकडे 106. म्हणून आपल्याकडे आलं 106x वजा अधिक वजा बाकी, किंवा वजा वजा काय ते वजा. मग इथं पण किती आलं तुमच्याकडे, इकडे 106 आलं, म्हणजे इकडे काय फरक पडला का नाही. इथं पण किती येणार आहे, 106y. मग बरोबर 2 आणि 2 4, 7 आणि 5 12. इथली बेरीज किती आली तुमची, 424. आता आपल्याकडे समीकरण तयार झाले. 106x वजा 106y बरोबर 424. तर ह्या समीकरणामध्ये आपल्याला 106 न सगळ्या संख्येला भाग जाते. मग म्हणून आता मी जास्त देत नाही. 106 106 म्हणजे x, इथं वजा y दिलेले आहे तुम्हाला. मग इथं आलं y बरोबर 424 ला 106 न भाग जातो. बरोबर, याचं उत्तर किती आहे तुमच्याकडं, 424 ला 106 ने भाग जातो 424 ला. उत्तर येते तुमचं 6. करून बघा. बरोबर, म्हणजे आपल्याकडे समीकरण आलं x वजा y बरोबर 4. आलं का, x वजा y बरोबर 4. मग हे आपल्याकडे समीकरण 3 भेटलेलं आहे. बरोबर, x वजा y बरोबर 4 हे आपल्याकडे समीकरण झालं नंबर 3. आता नंबर 3 झालं. मग आपण याच्या 7व्या प्रश्न म्हणजे जे क्रिया केली तेच. आता आपण काय करू, समी 1 आणि 2 ची वजाबाकी करू. समी 1 वजा 2 करू. मग या दोघांची वजाबाकी करायची. म्हणून मग 49 आपल्या ठिकाणी x जशाला तसा, 57y जशाला तसा, 172 जशाला तसा. इकडं 57x वजा काय नाही, फक्त अंक बदलले. 149 छेदामध्ये 200 वजा वजा वजा, सगळ्याची वजाबाकी करायची तुम्हाला. आता वजाबाकी करताना काय येणार बघा, इकडे लक्ष द्या. इथं छोट्या संख्येतून मोठी संख्या वजा करायची. म्हणून आपल्याकडं आलं 8x. बरोबर, इकडं अधिक आलं असतं पण वजाचं चिन्ह आहे म्हणून वजा 8y. मग बरोबर 172 तुम्हाला 200 याच्यामधून वजा करायचे म्हणून इकडं आलं वजा 80. इथं जर सरळ भागाकार होतं तिथं काय तुम्हाला टेन्शनच नाही. बरोबर, 8 10 80, उत्तर 10 येते तुमचं. मग आता हे झालं. आता सोपं सांगतो. 8 1 8 म्हणजे x वजा 8 1 8 म्हणजे y. 8 10 80 म्हणजे इथं किती आलं तुमचं 10. मग ते 10 हे तुमच्याकडे आलं. आता हे झालं, याला नाव द्या समीकरण 4. झालं का, इथपर्यंत लक्ष द्या. इथून पुढं पण आपल्याला करायचं, लक्ष द्या म्हणजे लगेच असं. हे लिहून घ्या, नाही समजलं तर पुन्हा बघा. इथं काय नाही, ह्या समीकरणाच्या दोन्हीही बाजूला 8 ने भागून तुम्हाला लिहायचंय. 8 न भाग दिला तर सगळीकडे 8 न भाग जाते. इथं पण आपण तेच केलं, तर 106 न भाग दिला म्हणून उत्तर आपलं हे समीकरण 4 तुम्हाला भेटले गेले. बरोबर, कळलं का, बोला ना. हां, तर अशा प्रकारे तुम्ही लिहून घ्या. तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. याची बेरीज करायची म्हणून मी मधात बेरजेचं चिन्ह दिलेले. मग आता समीकरण 3 आपल्याकडे x वजा y बरोबर 4 आणि समीकरण 4 आपल्याकडे x अधिक y आहे, ज्याचं उत्तर आलंय आपल्याकडे 10. आले का, बरोबर. मग आता करा, y y कॉमन आहे, कॅन्सल करा. इथं अधिक करा, इथं वजा करा, इथं अधिक करा. मग इकडं आलं तुमचं 2x बरोबर 10 आणि 4 14. आपल्याला x ची किंमत काढायची. 2x बरोबर 14 आपल्या जागेवर, हा 2 गुणाकारात इथं भागाकारात येणार. म्हणून x बरोबर 14 छेदामध्ये 2. x ची किंमत किती आली तुमच्याकडे, 2 14 म्हणजे किंमत किती यायला लागली तुमची 10. परत ही किंमत किती मध्ये ठेवायची तुम्हाला, समी 1 2 3 4.
जे आपल्याला बरं वाटतं त्याच्यामध्ये. मग आपण समी 4 मध्ये x बरोबर 7 ही किंमत ठेवू. हे झाले ना. मग काय करायचं तुम्हाला, x बरोबर 7 ही जी तुमची किंमत आली ही कितीमध्ये ठेवायची, x बरोबर 7 ही किंमत समी 4 मध्ये ठेवू. बरोबर. मग समी 4 काय आहे तुमच्याकडे दिलेला, मग आपल्याकडे दिलेला आहे 7x, ही आलेली किंमत, x ची किंमत किती आहे तुमच्याकडे 7, मग प्लस y बरोबर किती आहे 10. बरोबर. मग x च्या जागेवर 7 आले म्हणजे 7, मग y बरोबर 10. आपल्याला y चीच किंमत काढायची म्हणून y बरोबर 10 आपल्या जागेवर, हा 7 अधिक इकडे गेला वजा झाला. आलं. मग काय करायचं तुम्हाला, 10 मधून 7 वजा झाले, राहिले किती 3. y ची किंमत किती आली तुमच्याकडं 3. मग x आणि y एका कंसात घ्यायचे, एका कंसात घेतले. इकडे x ची किंमत आली तुमच्या 7, y ची आलेली आहे 3. मग 7 आणि 3 ही किंमत ठेवली. ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची उकल आहे असं तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. अशा प्रकारे दोन चलातील रेषीय समीकरणे याच्यामधला सराव संच 1.1 आपल्याकडे संपलेला आहे. सराव संच 1.2 आपल्याला लवकरच बघायचा आहे. बरोबर. त्याच्यामध्ये आपल्याला आलेख तयार करायचे. एक सामायिक समीकरण तुम्हाला दिलेलं असेल, काही तक्ते दिले आहेत, काही सारण्या दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये त्या सारण्या पण तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. त्या प्रकारे तुम्ही त्याला करू शकतात. बरोबर. हां, झालं. नाही समजलं पुन्हा विचारा, मी इथंच आहे तुमच्यासाठीच आहे. धन्यवाद.